4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 छोटा चमचा मेथी दाणे आणि अर्धी वाटी पोहे हे सगळं 5 तास भिजत ठेवलं. त्यानंतर मिक्सरमध्ये गंधासारखं वाटलं. डब्यामध्ये रात्रभर ठेवलं आणि बघा सकाळी मस्त पीठ फुलून आलं आहे. हे असं पीठ करून ठेवलं ना की ह्यापासून वेगवेगळ्या रेसिपी केल्या तरच मनाला समाधान लागतं. तुम्ही असं करता का हो? असं इडलीचं पीठ केलं की वेगवेगळ्या रेसिपी करता का? इडलीच्या पिठापासून मस्त असे अप्पम केले आणि बघा काय मस्त गोल करकरीत फुगले आहेत. त्यानंतर एका साईडला बिडाचे काही तापत ठेवले आणि त्यामध्ये असं जाडसर आंबोळी करून घेतली. असं जाडसर केले की आंबोळी होते आणि पातळ केलं की डोसा होतो. आणि बघा मस्त अशी आंबोळी आपली तयार आहे. आता आंबोळी केल्यानंतर एक ओनियन उत्तप्पा तर झालाच पाहिजे ना. मग भरपूर सारा ओनियन, थोडेसे काजूचे तुकडे आणि कोथिंबीर भुरभुरली आणि ओनियन उत्तप्पासुद्धा रेडी आहे. चला तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.